तर अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे लोकसभेसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। उमेश अलोणे आपल्यासोबत आहे। उमेश, खरं तर अकोल्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। काँग्रेस, वंचित आणि भाजप, त्यामुळे स्वाभाविकच लक्ष लागलेलं असेल ते अनुप धोत्रे यांच्या आजच्या शक्ती प्रदर्शनाकडे। निश्चितच दीपक, आज खऱ्या अर्थानं अकोल्याची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असं म्हणता येईल। कारण मुख्य उमेदवारांमधला पहिला उमेदवारी अर्ज जे आहे ते अनुप धोत्रे आज भरणार आहेत आणि भाजप कार्यालय जे आहे गांधी रोडवरलं तिथून ही त्यांची रॅली जी आहे ते भाजपची ती निघणार आहे। आणि अनुप धोत्रे यांचा अर्ज भरताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहे। आणि यासोबतच अकोला, वाशिम जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार, इतर पदाधिकारी, यासोबतच राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी उपस्थित असणार आहे। दीपक, एक विचार केला तर धोत्रे घराण्यातील तिसरी पिढी आज राजकारणात पदार्पण करतायत असं म्हणता येईल। कारण अनुप धोत्रे यांचे आजोबा शामराव धोत्रे हे आमदार होते, त्यांचे वडील आमदार आणि खासदार राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिले आहेत आणि अनुप धोत्रे यांचं राजकीय पदार्पण या निमित्तानं आज होतं। आणि महाराष्ट्राला जी उत्सुकता लागलेली आहे की अकोल्यात नेमकं काय होणार आहे, कारण अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि अनुप धोत्रे या तिघांमधला हा सामना असणार आहे। आणि गेल्या 20 वर्षापासून दीपक, अकोला जो आहे तो भाजपचा गड राहिलेला आहे। मात्र यावेळची आव्हानं वेगळी आहेत, कारण मागच्या 4 निवडणुकांमध्ये संजय धोत्रे यांचा जो संपर्क होता लोकांसोबतचा, त्यांचं जे लोकांसोबतची अटॅचमेंट होती, त्यामुळे भाजपला प्रत्येक निवडणूक इथली सोपी गेली होती। मात्र राजकारणात काहीशे नवखे असलेल्या अनुप धोत्रेंसमोर हे आव्हान मोठं असणार आहे। आणि हे आव्हान नेमकं भाजप आणि अनुप धोत्रे कसं पेलणार आहेत त्याच्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल। मात्र राजकारणातलं एक नवं राजकीय पर्व जे आहे जिल्ह्यातलं, अनुप धोत्रे यांच्या या उमेदवारीनं आज त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होणार आहे। आणि पुढच्या काळात आता आजपासून अकोल्यातली राजकीय जे वातावरण आहे, रणधुमाळी आहे, ती अधिकाधिक दिवसेंदिवस रंगत जाणार आहे। आणि अकोल्याचा जो निकाल असणार आहे त्याकडे संपूर्ण राज्याचं, देशाचंही लक्ष असेल। कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं या निवडणुकीत नेमकं काय भविष्य। यस दीपक। उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।